हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज माझ्या घरी मकर संक्रांतीनिमित्त मी एक छोटंसं फंक्शन हळदीकुंकाचं ठेवलं आहे. त्यासाठी मी हे पहिल्यांदा एक छोटंसं डेकोरेशन केलं आहे. बघा माझ्याकडे ज्या ज्या गोष्टी अवेलेबल होत्या त्याच गोष्टीपासून वस्तूंपासून मी हे केलेलं आहे. माझ्याकडे एक हा काळ्या कलरचा मटक्याचा डिझाईन असलेला ब्लाऊज पीस होता. त्यावर मी एक हे काळा कार्डशीट पेपर ठेवला आहे. तो पण माझ्या घरी अवेलेबल होता. त्याच्यावर थोडेसे मी गहू घरातले असे डोंगर टाईप पसरले आहेत आणि तिथे मी असे दोन साईडला गाजर लावले आणि त्या गाजरांना झाडांचा आकार दिला आहे आणि छान अशी त्याला पानं म्हणून मी शेंगा ठेवल्या आहेत. आणि हे मटके मी दिवाळीला खरेदी केलेले आणि धान्य पूजन करण्यासाठी. त्यात मी मटक्यांमध्ये सर्व जे काही भोगीसाठी पाहिजे असतात आपल्याला भाज्या, त्या सर्व भाज्या मी यामध्ये भरून आणि तिळगूळ भरून असे ठेवले आहेत. छान वाटत आहेत. त्याच्यानंतर माझ्याकडे हा एक खण होता. त्यावर मी मंगळसूत्र, कानातले आणि नथ ठेवली. त्यानंतर मी हे बांगड्या अशा डाळून घेतल्या छान अशा. माझ्याकडे हिरव्या बांगड्या होत्या आणि मी हे पणतीमधले पणत्या काढून त्यामध्ये त्या भांड्यांमध्ये मी हळदी कुंकू भरून ठेवला. आणि इथे माझ्याकडे हे पण होतं एक मी स्वतः बनवलेलं कमळ, ते पण तिथेच ठेवलं. त्यानंतर मी ह्या पणत्या ठेवलेल्या ज्या मी दिवाळीसाठी केलेल्या खरेदी. आणि ते पानं हिरवी लावली जास्वंदीची माझ्याकडे असलेली. आणि बघा किती छान दिसतंय त्यामध्ये पणत्या प्रज्वलित केल्यावर किती सुंदर असं डेकोरेशन, सिंपल सोबर. फक्त मी पतंग ठेवायला विसरले. मी आणले होते कागद पतंग बनवण्यासाठी, पण मला घाई पण झाली आणि विसरले पण एवढ्या पण वस्तूंमध्ये किती सुंदर दिसतंय डेकोरेशन. तुम्ही असं करू शकता फ्रेंड्स. आवडल्यास लाईक करा आणि कमेंट्सही करा. त्यानंतर मी दरवाजाच्या बाहेर माझ्या छान अशी नथीची रांगोळी काढली आहे. मस्त दिसते, खूपच छान खरी वाटत होती नथ फ्रेंड्स, खरंच सांगते. आणि ते दोन्ही दरवाजांच्या उंबरट्याच्या बाहेर छान अशी मी रांगोळी पण घाईमध्ये काढून घेतली. आणि इथे स्वामी महाराजांच्या समोर छान असे फुलं ठेवली आहेत मी पाण्यामध्ये. आणि इथे तुळशी वृंदावनाच्या इथे पण मी रांगोळी काढली आहे, पण तिथे मी देवांना हळदी कुंकू ठेवलं त्यामुळे दिसत नाही. नंतर मी दाखवेन तुम्हाला. आणि इथे दरवाजाच्या आतमध्ये एंट्री करताना मी मागे जी उरली तुम्हाला दाखवली होती मागच्या व्लॉगमध्ये, त्या उरलीमध्ये छान अशी फुलं ठेवली आहेत पाण्यामध्ये आणि दोन पणत्या पण ठेवल्या आहेत. छानच दिसत होतं. आणि तिथे ते जी रांगोळी ती पण मीच काढली आहे. आणि त्यानंतर सर्व झाल्यावर मी ते तयारी केली माझी. आणि पहिल्यांदा माझ्या देवी आईला, माझ्या कुलदेवतेला हे वाण ठेवून घेतलं आहे घरच्या देवांना. आणि या बाजूला तिकडे मी सुगड पूजन केलं आहे. सुगड पूजन मी दुपारीच केलं होतं. आणि इथे हे बघा छान स्वामी महाराज बसले आहेत. इथे माझ्या कुलदेवीचा कलश आहे हा. आणि इथे हे सुगड पूजन केलेलं आहे छान असं. आणि त्यानंतर लगेचच मी इथे ज्या काही हळदी कुंकूला लागणार आहेत लाडू, तिळगुळ, फुलं आणि वाण सगळं मी इथे टिपॉयवर छान असं मांडून घेतलं आहे. मस्त दिसत होतं. आणि मी पण छान सजली आहे. साधा सिंपलच लुक केला आहे. एक आंबाडा घालून त्यावर गजरा घातला आहे आणि नथ घातली आहे. नथ घातल्यामुळे किती छान लुक येतो बघा फ्रेंड्स स्त्रीला. आणि मी सिंपलच अशी साडी वेअर केली आहे. कशी दिसते तुम्ही नक्की सांगा कमेंट्समध्ये. आणि यानंतर मी हळदी कुंकूला सुरुवात केली. 7 नंतर सर्व स्त्रिया आमच्या सोसायटीतले यायला लागल्या. पहिल्या 5 सुवासिनी आल्या होत्या, त्यांना हळदी कुंकू घालून घेतलं मी. छान हसत खेळत गप्पा गोष्टी करत असा छान असा आमचा आजचा दिवस गेला. सगळ्या जणी मिळून आल्या होत्या आणि खूप चांगलं वाटतं फ्रेंड्स. अशा हळदी कुंकूचा वगैरे कार्यक्रम घरी आपल्या ठेवला की सगळेजण एकत्र येतात, थोड्या गप्पा गोष्टी करतात. तेवढाच आपला विरंगुळा पण होतो आणि आपली संस्कृती पण जपली जाते छान अशी. सर्वांना मी हळदी कुंकू घालून वाण दिलं आणि सर्वांना नमस्कार पण करून घेतला. खूप लोकांना नाही बोलवलेलं मी, फक्त बिल्डिंगमधल्या आणि 4-5 मैत्रिणींना बोलवलेलं माझ्या जवळच्याच. लांबच्या मैत्रिणी माझ्या नंतर येणार होत्या.
कारण त्या जॉबला वगैरे जाणाऱ्या आहेत, त्यांना संडेचा दिवस चांगला असतो येण्यासाठी, त्यामुळे त्या नंतर येणार होत्या. तोपर्यंत मी आजच्या दिवशी माझ्या बिल्डिंगमधल्याच सर्व मैत्रिणींना हळदी कुंकू करून घेतलं. सगळ्यांना छान असा हसत खेळत निरोप दिला. घरी गेल्या त्यानंतर एक दोन असे येत होत्या, त्यांना मी जास्त क्लिप घेतले नाही, असे फोटोज कोणाकोणाचे काढले. आणि नंतर हळदी कुंकूचा कार्यक्रम संपल्यावर मी माझी एक झलक काढली. इथेही तुळशी वृंदावनाच्या इथेही रांगोळी काढली होती, ती बघा छान आहे. आणि मी आज जरा व्यवस्थित सजवलं होतं, तसं नेहमीच सजवलेलं असतं. घर माझं छोटंसंच आहे, 1 रूम किचन, त्यामुळे मी व्यवस्थित नीटनेटकं ठेवते. मी आता नटली आहे तर घरासोबत पण माझी छान अशी एक झलक घेते आणि सर्वांना निरोप देते. कसा वाटला माझा हळदी कुंकूचा कार्यक्रम नक्की सांगा. आणि सर्वांनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.